नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आज आपण पाहणार आहोत महात्मा गांधींविषयीचे 10 प्रश्न. मित्रांनो, जर तुम्ही खरंच अभ्यास करत असाल तर या 10 प्रश्नांपैकी तुम्हाला किमान 5 प्रश्नांची उत्तरं ही बरोबर देता यायलाच हवीत. तरच तुमचा अभ्यास चांगला आहे असं म्हणता येईल. चला तर सुरू करूया. मित्रांनो, अगदी सोप्यापासून ते कठीणात कठीण अशा प्रकारचे 10 प्रश्न निवडण्यात आलेले आहेत. चला, पहिला प्रश्न आहे, महात्मा गांधीजींना पीटर मार्टिन्सबर्ग स्टेशनवर ट्रेन असताना रेल्वेच्या डब्यातून खाली फेकण्यात आलं होतं. ही घटना कोणत्या साली घडली? प्रश्न समजला का? महात्मा गांधीजींना पीटर मार्टिन्सबर्ग नावाचं जे स्टेशन होतं त्या ठिकाणी ट्रेनमधून खाली फेकण्यात आलं होतं. ही घटना कोणत्या साली घडली? 1893, 1890, 1905 आणि 1825. पहा, विचार करा. ठीक आहे मित्रांनो, तर आपण उत्तर पाहूया काय आहे. उत्तर आहे सन 1893. मित्रांनो, 31 मे 1893 रोजी महात्मा गांधीजींबाबत ही घटना घडली होती. आणि त्यानंतर मग महात्मा गांधींनी टॉलस्टॉयचं एक पुस्तक वाचलं होतं. त्याचं नाव होतं किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू, म्हणजेच देवाचं साम्राज्य तुमच्यामध्येच आहे. आणि या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन त्यांनी मग नंतर सत्याग्रहाचं जे हत्यार आहे, जे अस्त्र आहे, ते तयार केलं होतं. लक्षात ठेवा तारीख 31 मे 1893. चला, पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा गांधींनी लिहिलेले माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले? मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती. तर मित्रांनो, उत्तर आहे गुजराती. लक्षात ठेवा, महात्मा गांधी हे मूळचे गुजराती होते आणि त्यामुळं त्यांनी स्वतःच्या मातृभाषेमध्ये, गुजराती भाषेमध्ये माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक लिहिलं होतं, ज्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद महादेव देसाईंनी केला होता, लेखक महादेव देसाई. आणि इंग्रजीमध्ये या पुस्तकाचं नाव आहे द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ. द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ म्हणजेच माझे सत्याचे प्रयोग. पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा गांधीजींनी हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणत्या जहाजावर असताना लिहिले? महात्मा गांधीजींनी हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणत्या जहाजावर असताना लिहिले? किल्डोनन कॅसल, जॉन विल्यम, लंडन व्हिला यापैकी नाही. ठीक आहे मित्रांनो, याचं उत्तर आहे किल्डोनन कॅसल. महात्मा गांधीजी 13 ते 22 नोव्हेंबर 1909 या 7-8 दिवसांच्या कालावधीमध्ये या किल्डोनन कॅसल नावाच्या जहाजावरून प्रवास करत होते आणि त्यावेळी त्यांनी हिंद स्वराज्य नावाचं पुस्तक लिहिलं. हे पुस्तक इंडियन ओपिनियनमध्ये नंतर प्रकाशित झालं होतं. हे एक नियतकालिक होतं, इंडियन ओपिनियन. त्यामध्ये हे हिंद स्वराज्य नावाचं त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं. त्यानंतर त्या पुस्तकाचंच इंग्रजी भाषांतर झालं, ज्याचं नाव होतं इंडियन होम रूल. इंडियन होम रूल. तर महात्मा गांधींनी या पुस्तकाची ही इंग्रजी प्रत टॉलस्टॉयला पाठवली होती. टॉलस्टॉय लक्षात आला काय? तोच टॉलस्टॉय की ज्याचं पुस्तक गांधीजींनी 1893 साली वाचलं होतं. कोणतं पुस्तक? किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू, म्हणजे देवाचं साम्राज्य तुमच्यामध्येच आहे. ज्यावेळी त्यांच्याबाबत एक घटना जी घडली होती, ट्रेनमधून त्यांना खाली फेकण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी हे पुस्तक वाचलं होतं आणि त्याच टॉलस्टॉयला त्यांनी स्वतः लिहिलेलं इंडियन होम रूल हे पुस्तक पाठवलं होतं. पुढचा प्रश्न. महात्मा गांधीजींची हत्या होण्यापूर्वी तासभर आधी ते कोणत्या मोठ्या नेत्यास भेटले होते? पंडित जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू, मोहम्मद अली जिना आणि वल्लभभाई पटेल. मित्रांनो, याचं उत्तर आहे वल्लभभाई पटेल. तुम्हाला माहीत असेल की दिनांक 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींची छातीमध्ये 3 गोळ्या घालून नथुराम गोडसेने हत्या केली होती.
ते ठिकाण होतं बिर्ला हाऊस, नवी दिल्ली. 5वा प्रश्न, महात्मा गांधींनी 12 नोव्हेंबर 1947 रोजी ऑल इंडिया रेडिओवरून कोणास संबोधित केले होते? कुरुक्षेत्रमधील निर्वासितांना, अमेरिकी सरकारला, वरील दोन्ही आणि वरीलपैकी नाही. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे कुरुक्षेत्रमधील निर्वासितांना. त्यावेळी ॲक्च्युली झालं असं होतं की त्या ठिकाणी दंगलीची परिस्थिती होती आणि महात्मा गांधीजींना या लोकांना प्रत्यक्ष भेटणं हे अशक्य होतं आणि त्यामुळे त्यांनी ऑल इंडिया रेडिओचा आधार घेतला आणि 12 नोव्हेंबर 1947ला म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी दंगल उसळली त्यानंतरचे हे 2-3 महिने आहेत त्यावेळी त्यांनी या कुरुक्षेत्रमधील निर्वासितांना संबोधित केलं होतं, दंगल करू नका असं आवाहन केलं होतं. महात्मा गांधीजींचं रेडिओवरचं हे दुसरं भाषण आहे. यापूर्वी त्यांनी कोलंबिया नावाचा जो स्टेशन आहे, रेडिओ स्टेशन आहे, त्यावरून एकदा संबोधित केलं होतं. ही त्यांची दुसरी वेळ होती. मित्रांनो, 6वा प्रश्न, महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली? सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, गोपालकृष्ण गोखले. अतिशय सोपा प्रश्न आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो. ओके, तर याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी महात्माजींना महात्मा ही पदवी दिली होती. लक्षात ठेवा, रवींद्रनाथ टागोर. बऱ्याचदा इथं देवेंद्रनाथ टागोर असाही पर्याय देतात, तर लक्षात ठेवा रवींद्रनाथ टागोर हे उत्तर बरोबर आहे. 7वा प्रश्न, महात्मा गांधींनी सत्याग्रहाचा वापर प्रथम कुठे केला होता? भारत, म्यानमार, दक्षिण आफ्रिका, मालदीव. सत्याग्रहाचा प्रथम वापर कोणत्या देशात? हा सुद्धा प्रश्न वारंवार विचारला जातो. तर मित्रांनो, बरोबर उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. महात्मा गांधीजींनी पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत याचा उपयोग केला की ज्या ठिकाणी त्यांना भरपूर यश मिळालं आणि त्यानंतर त्यांनी हाच प्रयोग भारतामध्ये राबवला. पुढचा प्रश्न त्यासंबंधीच आहे. महात्मा गांधीजींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कुठं केला? भारतामध्ये सर्वात पहिला सत्याग्रह महात्मा गांधीजींचा. खेड, चंपारण, मुंबई, अहमदाबाद. ओके मित्रांनो, योग्य उत्तर आहे चंपारण. 1917 साली महात्मा गांधींनी चंपारणला सत्याग्रह केला होता. कारण होतं चंपारणमधील कामगारांना अतिशय कमी वेतन दिलं जाईल आणि त्याविरोधात त्यांनी सत्याग्रह केला होता. चंपारण. महात्मा गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या किती अधिवेशनात अध्यक्ष होते? तुम्हाला माहित असेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची दरवर्षी अधिवेशनं होत असत आणि या अधिवेशनामध्ये एखाद्या मोठ्या नेत्यास त्या अधिवेशनाचा अध्यक्ष केला जाईल. तर महात्मा गांधींकडं किती अधिवेशनांचं अध्यक्षपद आलं होतं? 1, 2, 3, 4. खूप वेळा हा प्रश्न येऊन गेलाय, तरीही बरीचशी मुलं यामध्ये चूक करतात. मित्रांनो, असे साधे साधे प्रश्न चुकवू नका. याने हातचे मार्क जातात आणि मग मेरिट 1 आणि 2 मार्कांनी घसरतं. तर असं होऊ देऊ नका. ठीक आहे, याचं उत्तर आपण पाहूया. याचं बरोबर उत्तर आहे नंबर 1. म्हणजे केवळ एका अधिवेशनामध्ये महात्मा गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1924 साली बेळगाव अधिवेशन पार पडलं होतं आणि या बेळगाव अधिवेशनाचे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. आणि शेवटचा प्रश्न, आधुनिक गांधी कुणाला म्हणतात? सध्या हा प्रश्न अलीकडच्या काळात खूप वेळा विचारला जाऊ लागलाय आणि सर्वांचं उत्तर एकच येतं, मार्टिन लुथर किंग. मित्रांनो, हे उत्तर चुकीचं आहे. या 3 पैकी जरा योग्य उत्तर निवडा. बाबा आमटे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, खान अब्दुल गफ्फार खान. ठीक आहे, तर बरोबर उत्तर आहे बाबा आमटे. मित्रांनो, बाबा आमटेंना आधुनिक गांधी, मॉडर्न गांधी असं म्हटलं जातं. कारण कुष्ठरोग्यांची सेवा करणारा इतका मोठा मनुष्य या पृथ्वीतलावरती होऊन गेलाय असं कुणीही विश्वास सुद्धा ठेवणार नाही. असं गांधीजींबाबत जे वाक्य होतं तेच वाक्य बाबा आमटेंबद्दल सुद्धा वापरलं जातं. मार्टिन लुथर किंग यांना अमेरिकन गांधी असं म्हणतात. ओके, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची ओळख बिहारचे गांधी अशी आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद माहिती आहेत तुम्हाला, की घटना समिती जी बनली होती तिचं अध्यक्षपद यांच्याकडे होतं. खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद्द गांधी या नावाने ओळखलं जातं. जो वायव्य भारत आहे, या वायव्य भारतामध्ये यांचं काम फार मोठं होतं.
तर ही 4 नावं लक्षात ठेवा. आधुनिक गांधी बाबा आमटे, अमेरिकन गांधी मार्टिन लुथर किंग, बिहारचे गांधी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सरहद्द गांधी खान अब्दुल गफ्फार खान. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे 10 प्रश्न आपण पाहिले. तुम्हाला जर यातले 4-5 प्रश्न जरी आले असतील तरी समजा तुमचा अभ्यास बऱ्यापैकी आहे. कारण मी एक 2-3च प्रश्न सोपे काढले होते, 2-3 प्रश्न हे अवघड काढले होते मीडियम, आणि 3-4 प्रश्न हे अतिशय अवघड प्रकारचे काढले होते. तर खचून जाऊ नका. तुमचे जर 4 प्रश्न बरोबर आले असतील तर तुम्ही खूप लकी आहात, खूप चांगला अभ्यास आहे. जर नसतील आले बरोबर तर यापुढे सुद्धा मी अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण प्रश्न की जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात ते प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. काळजी करू नका आणि अभ्यास करत राहा. यश तुमचंच आहे 100%. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.